श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता नुसता एरे एरे पैसा. 22 जूनपासून पैशात खेळतील या 3 राशी. सूर्य शुक्राची युती प्रचंड भरभराट देणार. या 3 राशींचे नशीब बदलणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते, तर सूर्यग्रहाला आत्मा, भरपूर यश, सुखद पद, प्रतिष्ठा, मान सन्मानाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार 22 जून 2026 रोजी सूर्य आणि शुक्र नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सूर्य आर्द्रा नक्षत्रात गोचर करणार असून आर्द्रा हे नक्षत्र राहूचे आहे, तर शुक्र अश्लेषा नक्षत्रात गोचर करेल. अश्लेषा हे नक्षत्र बुध ग्रहाचे आहे. सूर्य शुक्राचे हे गोचर 12 पैकी 3 राशींच्या लोकांसाठी अतिशय लाभदायी सिद्ध होईल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या जातकांवर श्री स्वामी समर्थांची कृपा नक्कीच असते. 22 जूनच्या या सूर्य शुक्र युती दरम्यान तुम्हाला स्वामींच्या कृपेचा आणि आशीर्वादाच्या प्रकर्षाने अनुभव येईल. ज्योतिषशास्त्रात जेव्हा राशी स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते आणि आंतरिक शक्ती वाढते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यवसायातील अडचणींमुळे त्रस्त असाल तर स्वामींच्या कृपेने तुम्हाला अचानक एखादा योग्य मार्ग सापडेल. सूर्य शुक्र युतीमुळे निर्माण होणारा मानसिक संभ्रम किंवा अहंकार स्वामींच्या नामस्मरणाने संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला मनातून अत्यंत शांत व सुरक्षित वाटेल. तुम्ही ज्या कामात प्रामाणिकपणे कष्ट कराल तिथे स्वामी पाठीशी आहेत हा विश्वास तुम्हाला यश मिळवून देईल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा किमान 1 माळ म्हणजेच 108 वेळा जाप नक्की करा. जेव्हा कधी मनामध्ये भीती किंवा चिंता वाटेल तेव्हा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मोठ्या आवाजात वाचा किंवा ऐका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. गुरुवारी किंवा शुक्रवारी स्वामींचे केंद्र गाठा आणि शक्य असल्यास गरीब किंवा गरजू लोकांना अन्नदान करा. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश लक्षात ठेवून विश्वासाने पुढे जा. तुमचे आर्थिक आणि वैवाहिक जीवन नक्कीच सुकर होईल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य शुक्र गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगारवाढ होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 22 जून रोजी होणाऱ्या सूर्य आणि शुक्राच्या युतीचा तूळ राशीवर अत्यंत संमिश्र व सकारात्मक प्रभाव राहील. तूळ राशीच्या जातकांसाठी या काळात करिअरमध्ये प्रगती, सामाजिक मानसन्मान आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. या युती दरम्यान कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वैवाहिक किंवा कौटुंबिक जीवनात गोडवा वाढेल. तूळ राशीच्या कार्यस्थानात 10व्या घरात ग्रहांचे अनुकूल भ्रमण सुरू असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि नवनवीन कल्पनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ किंवा दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला राहील. शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे तुमच्या आकर्षणामध्ये आणि व्यक्तिमत्वात वाढ होईल. जोडीदारासोबतचे संबंध
अधिक घट्ट होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। या काळात पोटाच्या किंवा कमरेच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे। सूर्य आणि शुक्र हे परस्पर विरोधी ग्रह मानले जातात। भौतिक सुखांचा कारक आणि शुक्र अहंकाराचा कारक सूर्य एकत्र आल्यामुळे काही वेळा निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो। कोणत्याही महत्त्वाच्या कामात अति आत्मविश्वास टाळून विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल। 22 जूनच्या सूर्य शुक्र युतीमुळे तुळ राशीच्या जातकांसाठी आर्थिक बाजू मजबूत होईल, परंतु कर्ज व्यवहाराबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल। हा काळ कमाई जास्त आणि खर्चही जास्त असा राहण्याची शक्यता आहे। सूर्य शुक्र युतीमुळे व्यवसायात किंवा नोकरीत लाभाचे नवीन मार्ग मोकळे होतील। उत्पन्नाचा ओघ चांगला राहील। जर तुमचे पैसे कुठेतरी दीर्घकाळापासून अडकले असतील तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे। तुमचा राशीस्वामी शुक्र असल्यामुळे या काळात स्वतःचे स्टेटस किंवा सुखसुविधा वाढवण्यासाठी मोठा खर्च होऊ शकतो। हा खर्च बजेट बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या। आर्थिक आवक वाढल्यामुळे तुमचे एखादे जुने कर्ज किंवा बँकेचे हप्ते वेळेपूर्वी फेडण्यात तुम्हाला यश येऊ शकते। जर तुम्ही नवीन व्यावसायिक कर्ज किंवा गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासा। हा काळ नवीन मोठे कर्ज अंगावर घेण्यासाठी फारसा अनुकूल नाही। या युती दरम्यान कोणत्याही मित्राला किंवा नातेवाईकाला मोठी रक्कम उधार देऊ नका। या काळात दिलेले पैसे सहजासहजी परत मिळत नाहीत आणि नातेसंबंधही बिघडू शकतात। शेअर मार्केट किंवा कोणत्याही सट्टा बाजारात मोठी जोखीम पत्करू नका। कधीकधी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्यासाठी अनावश्यक खर्च होण्याची चिन्हे आहेत। कर्ज कमी होत नसेल तर शुक्रवारी गरजू व्यक्तीला दूध, तांदूळ किंवा साखर दान करा। जर तुमच्यावर कर्जाचा मोठा बोजा असेल तर रोज किंवा दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचावे। आर्थिक वृद्धीसाठी रोज सकाळी ओम श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवन महालक्ष्मीये अस्मकम्य दारिद्र्य नाशय प्रचुर्य धन देही देही नमः या मंत्राचा जाप करावा। 22 जूनच्या सूर्य शुक्र युतीमुळे तुळ राशीच्या जातकांना व्यवसायात मोठी प्रगती, नवीन भागीदारीच्या उत्तम संधी मिळतील। शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने व्यवसायामध्ये तुमची निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य कमालीचे सुधारेल। जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे। नवीन भागीदार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। या काळात तुमच्या ब्रँडचे प्रमोशन किंवा जाहिरात करणे खूप फायदेशीर ठरेल। तुमचे व्यक्तिमत्व आणि सादरीकरण यामुळे नवीन ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील। जर तुमचा व्यवसाय आयात निर्यात किंवा इतर शहरांशी संबंधित असेल तर मोठे कंत्राट मिळण्याची दाट शक्यता आहे। सूर्य हा अहंकाराचा कारक आहे, त्यामुळे भागीदार, कर्मचारी किंवा ग्राहकांसोबत बोलताना नम्रता ठेवा। तुमच्या मग्रुरीमुळे हातचा ग्राहक जाऊ शकतो। कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्रे नीट वाचा। डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका। जोपर्यंत चालू व्यवसायातून स्थिर नफा मिळत नाही तोपर्यंत नवीन शाखेमध्ये किंवा कामात मोठी गुंतवणूक करू नका। तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा। तिथे गंगाजल शिंपडा। व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापित करून रोज त्याची पूजा करा आणि तुपाचा दिवा लावा। तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर पगार द्या आणि त्यांना आनंदी ठेवा। यामुळे राहू आणि शनीचे दोष दूर होऊन व्यवसायात प्रगती होते। 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती तुळ राशीच्या जातकांच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनावर संमिश्र परंतु अत्यंत प्रभावी ठरेल। शुक्र हा स्वतः प्रेम आणि आकर्षणाचा कारक आहे, तर सूर्य हा अधिकार आणि आत्मसन्मानाचा कारक आहे। त्यामुळे या काळात नात्यात प्रेम आणि अधिकार या दोन्ही गोष्टींचा अनुभव येईल। पती पत्नीमधील परस्पर आकर्षण वाढेल। जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील। तुम्ही एकमेकांसोबत चांगला आणि दर्जेदार वेळ घालवू शकाल। तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरी व्यवसायात मोठे यश मिळू शकते। त्यांच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। सुखसुविधांवर खर्च वाढणार असल्याने तुम्ही जोडीदारासोबत
एखाद्या सुंदर ठिकाणी प्रवासाचे किंवा डिनरचे नियोजन करू शकता. सूर्य आणि शुक्र एकत्र आल्यामुळे नात्यात अहंकार मध्यभागी येऊ शकतो. मी म्हणेन तीच पूर्व दिशा अशी वृत्ती दोघांपैकी एकाची होऊ शकते. साध्या आणि छोट्या गोष्टींवरून पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. वाद वाढण्यापूर्वीच शांत राहणे अधिक फायदेशीर ठरेल. बोलताना कटू शब्दांचा वापर टाळा, नाहीतर जोडीदाराच्या मनाला ठेच पोचू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून विवाहासाठी योग्य जोडीदार शोधत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप सकारात्मक राहील. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव येऊ शकतात आणि विवाह ठरण्याची दाट शक्यता निर्माण होईल. जर तुम्ही आधीच कोणावर प्रेम करत असाल तर हे नाते लग्नापर्यंत नेण्यासाठी कुटुंबाची संमती मिळवण्याचा हा उत्तम काळ आहे. नात्यातील तणाव कमी करण्यासाठी शुक्रवारी जोडीदाराला पांढरे फूल, चांदीची वस्तू किंवा एखादी अत्तर भेट म्हणून द्या. दर गुरुवारी आणि शुक्रवारी घरात विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. नात्यात वाद निर्माण झाल्यास स्वतःहून पाऊल मागे घ्या आणि अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा. धार्मिक प्रवासाची संधी मिळू शकते किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढू शकतो. काही जुने तणाव किंवा अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढू शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेले निर्णय घेण्यासाठी योग्य वेळेची संधी मिळू शकते. संतती संबंधी शुभ वार्ता मिळण्याची ही शक्यता व्यक्त केली जाते. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढण्याची चिन्हे दिसू शकतात. सूर्याचे राशी परिवर्तन तूळ राशींच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलाकडून आनंदी वार्ता येतील. तूळ राशीसाठी हा योग भाग्यस्थानात तयार होत असल्याने नशीब आणि प्रगतीची दारे उघडू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. योग्य वेळी योग्य संधी मिळू शकते. धार्मिक किंवा व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतात. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून फायदा मिळू शकतो. दुसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. मकर राशीच्या जातकांवर श्री स्वामी समर्थांची असीम कृपा आणि आशीर्वाद कायम राहतील. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्य शुक्राची युती तुम्हाला संघर्षातून यशाकडे नेणारी आहे आणि अशावेळी स्वामींची भक्ती तुमच्यासाठी यशाचा सर्वात मोठा आधार ठरेल. स्वामी समर्थ हे भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आराध्य दैवत आहे. त्यांची कृपा मिळवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी या काळात तुम्हाला प्रचिती येईल आणि काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतील. जरी 6व्या घरातील युतीमुळे व्यवसाय, कर्ज किंवा वैवाहिक जीवनात काही किरकोळ अडचणी आल्या तरी स्वामींच्या कृपेने ऐनवेळी तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. तुमचे बिघडत चाललेले काम अचानक मार्गी लागेल. स्वामींचे स्मरण केल्याने मनातील नैराश्य, भीती आणि मानसिक ताण दूर होईल आणि तुम्हाला आर्थिक व व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास मिळेल. शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काही कट रचतील तर स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचे मनसुबे अपयशी ठरतील. शक्य असल्यास गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्या आणि स्वामींना पिवळे फूल किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. तसेच मठातील गरजू व्यक्तीला अन्नदान करा. सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे स्वभावात येणारा राग किंवा अहंकार टाळा. स्वामींना नम्रता अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे या काळात कोणताही नवीन निर्णय घेताना किंवा संकटाचा सामना करताना मनात स्वामींचे स्मरण ठेवा. तुमचे कल्याणच होईल. सूर्य शुक्राचे गोचर मकर राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक, प्रगतिकारक आणि शुभ ठरणार आहे. दोन्ही ग्रहांचा हा संयोग तुमच्या उत्पन्नात आणि नफ्यात वाढ करणारा ठरेल. सूर्य आणि शुक्राची युती
तुमच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभाच्या घरात होत असल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लागेल. तुमची कार्यक्षमता पाहून पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती मकर राशीच्या आर्थिक स्थिती आणि कर्ज व्यवहारावर अतिशय महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल. ही युती तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात होत आहे, जे घर कर्ज, शत्रू आणि रोगांचे मानले जाते. या काळात तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि पैशांची आवक सुरू राहील, पण त्याचवेळी राहूच्या प्रभावामुळे तुमचे अनावश्यक खर्चही अचानक वाढू शकतात. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अज्ञात किंवा जास्त जोखीम असलेल्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणत्याही योजनेत पैसे टाकण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. जर तुमच्यावर आधीपासून काही जुने कर्ज किंवा आर्थिक दायित्व असेल तर या युतीच्या प्रभावामुळे ते फेडण्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही नवीन वाहन, घर किंवा व्यवसायासाठी बँकेकडे कर्जाचा अर्ज केला असेल तर तो मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. 6व्या घरातील सूर्य तुम्हाला कर्ज मिळवून देईल, पण शुक्राच्या प्रभावामुळे चैनीच्या गोष्टींवर खर्च वाढू शकतो. त्यामुळे गरज नसताना नवीन कर्ज घेणे टाळा, अन्यथा भविष्यात बचत करणे कठीण जाईल. जर पैशांच्या देवाणीघेवाणीवरून तुमचा एखादा वाद किंवा कोर्ट कचेरीचे काम सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. शत्रूंवर तुम्ही मात करू शकाल. मकर राशीचा स्वामी शनी असल्याने दर शनिवारी ओम शं शनीश्वराय नमः मंत्राचा जाप करा. यामुळे आर्थिक स्थिरता लाभते. रोज सकाळी पक्ष्यांना धान्य किंवा पाणी दिल्याने कर्जाचा बोजा लवकर कमी होतो. या काळात क्रेडिट कार्डचा वापर कमी करा आणि बजेटनुसार खर्च करा. 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती मकर राशीच्या व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घेऊन येत आहे. तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात ही युती होत असून याच काळात गुरु आणि मंगळाचे लाभदायी राजयोगही तुमच्या व्यावसायिक प्रवासाला गती देणार आहेत. जर तुम्ही नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला योग्य गुंतवणूकदार किंवा भागीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाचा वेग वाढेल. जून महिन्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक कामे वेग घेतील. तुमच्या योजनांना गती मिळेल आणि जुने रखडलेले करार पूर्ण होतील. 6व्या घरातील सूर्य शुक्र युतीमुळे भागीदारीत आर्थिक पारदर्शकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भागीदारासोबत किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. तुमची संभाषण चातुरता आणि योग्य मार्केटिंग धोरणामुळे बाजारात नवीन ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. जे जातक इम्पोर्ट एक्सपोर्ट, कमोडिटी, फॅशन, सौंदर्य उत्पादने, हॉटेल, मीडिया आणि लक्झरी वस्तूंच्या व्यवसायात आहेत त्यांना शुक्राच्या प्रभावामुळे आर्थिक नफा मिळेल. जर तुमचा आधीपासून कोणताही व्यावसायिक वाद, टॅक्स संदर्भातील समस्या किंवा कायदेशीर कोर्ट कचेरीचे काम सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागून व्यवसायातील अडथळे दूर होतील. एकाच वेळी अनेक नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. यामुळे कामाचा ताण वाढून नियोजनात चुका होऊ शकतात. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी किंवा मजुरांशी वाद घालणे टाळा. त्यांच्या सहकार्यामुळेच तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होईल. रोज संध्याकाळी तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. बुधवारी लहान मुलींना हिरव्या रंगाच्या वस्तू किंवा पांढरी मिठाई दान करा. यामुळे व्यापार वृद्धी होते. 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती मकर राशीच्या लग्न आणि वैवाहिक जीवनासाठी अतिशय महत्त्वाची आणि संमिश्र फलदायी ठरणार आहे. ही युती कुंडलीच्या 6व्या घरात होत असली तरी शुक्राचा प्रभाव तुमच्या नात्यात प्रेम आणि आकर्षण टिकवून ठेवण्यास मदत करेल. 6व्या घरातील सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडा अहंकार किंवा राग वाढू शकतो. त्यामुळे जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे.
अहंकार बाजूला ठेवून संवाद साधल्यास नाते दृढ होईल. तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठी यशोगाथा पाहता येईल आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीमुळे कुटुंबाचा स्तर उंचावेल. शुक्राच्या प्रभावामुळे तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या रोमॅन्टिक सहलीला किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन करू शकता, ज्यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल. जे मकर राशीचे तरुणी बऱ्याच काळापासून विवाहाच्या प्रतीक्षेत आहे, त्यांच्यासाठी हा काळात सुयोग्य स्थळे येण्याचे योग बनतील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि लग्नाचा विचार करत असाल तर घरच्यांशी बोलण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, ज्या संयमाने सोडाव्या लागतील. संसारात बाहेरील व्यक्तीचा किंवा नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे पतीपत्नीमध्ये वाद होऊ देऊ नका. तुमच्या किंवा तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. जोडीदाराला आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. दर शुक्रवारी मंदिरात पांढरी मिठाई किंवा तांदूळ दान करा. यामुळे नात्यातील तणाव दूर होतो. पतीपत्नीने एकत्र किंवा वैयक्तिकरित्या रोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे नात्यात आदर वाढतो. हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा असेल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळेल, तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात मोठ्या संधी मिळण्याची शक्यता असून एखाद्या महत्त्वाचा व्यवहार किंवा डील पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जुन्या आर्थिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना महत्त्व दिले जाऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होऊन तुम्ही मोठी जबाबदारी स्वीकारू शकता. प्रगतीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक संकेत देऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. रोजगाराशी संबंधित चांगल्या संधी समोर येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादा महत्त्वाचा करार किंवा लाभदायक व्यवहार होऊ शकतो. दीर्घकाळ अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. आर्थिक नियोजन अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय घरातील वातावरण सकारात्मक राहू शकते. कौटुंबियांचे सहकार्य मिळू शकते. एखादे महत्त्वाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलली जाऊ शकतात. आत्मविश्वास वाढल्याने अनेक निर्णय अधिक ठामपणे घेता येऊ शकतात. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. गुंतवणूक, आर्थिक नियोजन आणि नवीन प्रकल्पांमधून फायदा मिळण्याचे योग आहेत. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी अडकलेले व्यवहार मार्गी लागू शकतात आणि नवीन संधी मिळू शकतात. आणि तिसरी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही युती कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र आणि प्रगतीची ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक लाभ होऊन समाजात मानसन्मान वाढेल. तुमच्या आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अधिकारी तुमच्या कामावर खुश राहून नवी जबाबदारी किंवा बढती देऊ शकतात. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय अनुकूल आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊन पैसे परत मिळू शकतात. भविष्याचा विचार करून केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मात्र तरीही मोठे आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. 22 जून रोजी होणाऱ्या या महत्त्वाच्या ग्रहांच्या परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत आणि जुन्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अतिशय सकारात्मक काळ सुरू होत आहे. या काळात तुम्हाला धनलाभाचे अनेक नवीन मार्ग मिळतील आणि कर्जाचा बोजा कमी होण्यास मोठी मदत होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात परत मिळू शकतात.
नोकरी किंवा व्यवसायातून नियमित उत्पन्नासोबतच पैशांची आवक वाढवणारे अतिरिक्त मार्ग उपलब्ध होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्यावर जुने कर्ज किंवा बँकेचे लोन असेल तर ते फेडण्यासाठी हा काळ उत्तम आहे. अनपेक्षित धनलाभामुळे तुम्ही कर्जाचा मोठा हिस्सा किंवा संपूर्ण कर्ज सहज परत करू शकाल. तुम्ही मित्रांना किंवा नातेवाईकांना दिलेले पैसे जे परत मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती ते या काळात अचानक परत मिळतील. एकीकडे जुने कर्ज फिटत नसताना या काळात हौस मौज मजा किंवा चैनीच्या गोष्टीसाठी नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर मोठी खरेदी करणे पूर्णपणे टाळा. आर्थिक स्थिती सुधारत असली तरी कोणाच्याही सांगण्यावरून लॉटरी, सट्टा किंवा जास्त परतावा देणाऱ्या संशयास्पद योजनांमध्ये पैसे गुंतवू नका. पैशांची आवक चांगली असल्यामुळे खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आवश्यक खर्चाचे नियोजन करा. 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी व्यवसाय आणि उद्योगाच्या दृष्टीने अतिशय भाग्यशाली आणि प्रगतिकारक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ नवीन उंची गाठण्याचा आणि रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा आहे. या काळात व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन भागीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी किंवा मोठ्या खाजगी कंपन्यांकडून मोठे कंत्राट किंवा ऑर्डर्स मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे व्यावसायिक पत वाढेल. जर तुम्ही उत्पादन क्षेत्रात असाल तर तुमच्या मालाला बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण होईल. या काळात केलेली जाहिरात किंवा मार्केटिंगची रणनीती प्रचंड यशस्वी ठरेल. ग्राहकांमध्ये तुमचा ब्रँडबद्दल विश्वास वाढेल. जे लोक आयात निर्यात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करतात त्यांना या काळात मोठा नफा मिळू शकतो. सूर्य हा अहंकाराचा कारक आहे, त्यामुळे भागीदार, कर्मचारी किंवा महत्त्वाच्या ग्राहकांशी बोलताना आपला स्वभाव शांत ठेवा आणि कोणताही वाद वाढवू नका. नवीन करारावर स्वाक्षरी करताना सर्व कायदेशीर कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून घ्या. तुमच्या व्यावसायिक ठिकाणी नियमित महालक्ष्मी यंत्र किंवा श्री यंत्राची स्थापना करून पूजा करा. शनिवारी आणि बुधवारी कामाच्या ठिकाणी गुळाचा धूर काढा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन व्यवसायात बरकत येईल. 22 जून रोजी होणारी सूर्य आणि शुक्राची युती कुंभ राशीच्या लोकांच्या विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी मिश्र पण अत्यंत महत्त्वपूर्ण फलदायी ठरेल. शुक्र हा प्रेम, आकर्षण आणि वैवाहिक सुखाचा कारक आहे, तर सूर्य हा तेज आणि अहंकाराचा कारक आहे. त्यामुळे या काळात प्रेमात वाढ होईल, पण जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवावा लागेल. शुक्राच्या प्रभावामुळे पती पत्नीमधील जवळीक वाढेल, एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढेल आणि तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा किंवा रोमॅन्टिक ट्रिपचा बेत आखू शकता, ज्यामुळे नात्यात नवीन ताजेपणा येईल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठं यश किंवा धनलाभ मिळू शकतो, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सूर्य हा अग्नितत्व आणि अहंकाराचा ग्रह आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून पती पत्नीमध्ये मतभेद किंवा इगो प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जोडीदाराशी किंवा सासरच्या लोकांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण आणि भाषेवर नियंत्रण ठेवा. वाद वाढण्यापूर्वीच स्वतः शांत राहणे फायदेशीर ठरेल. जे लोक बऱ्याच काळापासून विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. नवीन आणि चांगली स्थळे येण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर कुटुंबातील सदस्यांना त्याबद्दल सांगण्यासाठी आणि प्रेमविवाहाला परवानगी मिळण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. दर सोमवारी किंवा गुरुवारी मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करा आणि त्यांना पांढरी फुले अर्पण करा. जोडीदाराशी संवाद साधताना कोणत्याही प्रकारचा अहंकारमध्ये येऊ देऊ नका. शुक्रवारी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर खूप अनुकूल असेल. धनसंपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल, त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याची ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सूर्यभ्रमणाचा कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदा होईल,
करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता असून कामात यश मिळू शकते. व्यवसायात नवीन संधी आणि विस्ताराची दारे उघडू शकतात. बचत वाढण्याची आणि भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास अधिक दृढ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय क्षेत्रात नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा जाणू शकते. एकापेक्षा अधिक स्रोतातून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. एखादी अडकलेली रक्कम परत मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहू शकते. प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात ओळख वाढण्याची आणि प्रतिष्ठा उंचावण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. पैशाशी संबंधित रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढू शकते आणि लोक तुमच्या निर्णयांचे कौतुक करतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.